विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा जवळ आली ना एक नवीनच टेन्शन येतं मुलांना, की माझा पोर्शन कंप्लीट नाहीये, अजून माझे काही टॉपिक राहिलेले आहेत. मग मला आता भीती वाटते. अशा वेळेस मला तुम्हाला सांगायचं आहे, की कुणाचाच कधीही 100% सिलेबस कंप्लीट होत नाही. ती एक्स्ट्राऑर्डिनरी टॉपर असेल ना, तर काहीतरी पॉइंट राहिलेले असतात. मग अशा वेळेस 16 टॉपिक पैकी तुम्ही 10 जरी टॉपिक परफेक्ट केले असतील, तर काही काळजी करू नका, तुम्हाला पेपर सोपा नक्की जाईल. मग अशा वेळेस मेन गरज कुठल्या गोष्टीची आहे, की तुम्ही तुमचं मन शांत ठेवलं पाहिजे. हे मी केलंय, हे मी छान केलंय, मी ते रिवाइज पण केलंय, मला परीक्षेत ते आठवणार आहे आणि मी पेपर छान लिहू शकणार आहे, असा कॉन्फिडन्स घेऊन पेपरला जायचं आहे. जर भीती घेऊन गेला तर भीतीमुळं काय होतं, अजून भीती निर्माण एक्स्ट्रा होते आणि जे केले ते पण आपण विसरू शकतो बरं का. त्याच्यामुळे माझा तुम्हाला महत्वाचा सल्ला काय, की 100% सिलेबस कंप्लीट कुणाचाच होत नाही. तुमचा झाला नाही, मग त्याची काळजी करू नका. असं नाही बरं का बाळांनो, की मी काहीच केलं नाही पण मला पेपर सोपा गेला पाहिजे. असं नाही होणार. तेव्हा तुम्हाला अभ्यास हा करावा लागेल. आणि हे करण्यासाठी तुम्ही आपलं YouTube चॅनल सह्याद्री ट्युटोरियल्स हे नक्की फॉलो करा. आम्ही तुम्हाला छान त्यात गाईड करतोय. ऑल द बेस्ट.